ठाकरे बंधूंचा आज मुंबईत वरळी डोममध्ये विजयी मेळावा। दोन्ही पक्षांकडून मेळाव्याची जय्यत तयारी। संपूर्ण मुंबईत ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी। दोन्ही भावांना एकत्र बघण्याचं अनेकांनी स्वप्न बाळगलं होतं, ते आता पूर्ण होत आहे। माझ्यासाठी सोनियाचा दिवस, चंदूमामा वैद्य यांची प्रतिक्रिया। आज होणाऱ्या विजयी मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जाणार नाहीत, सूत्रांची माहिती। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना मेळाव्याचं निमंत्रणच नसल्याची माहिती। दोन्ही भाऊ त्यांच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत। ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून खासदार नारायण राणेंची टीका। उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे झाले नाही, तुमचे कसे होणार? राजकारण जिवंत ठेवण्यासाठी राज ठाकरेंना त्यांनी हाक मारली आहे। रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे कुणाचाही भाऊ होऊ शकत नाही, अशी ही टीका। मी काही मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा। प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांची पोस्ट करत राज ठाकरेंना डिवचलं, तर दुसरीकडे केडियांकडून सुरक्षेची मागणी, जीवाला धोका, घाणेरडं राजकारण सुरू असल्याची ही पोस्ट। तुमच्या 100 कार्यकर्त्यांकडून मला धमकी देऊन मी अस्खलित मराठी बोलणारा होणार नाही। धमकी नाही तर प्रेम लोकांना एकत्र आणतं, व्यावसायिक सुशील केडियानं पुन्हा एकदा ट्विट करत डिवचलं। सुशील केडियानं आमच्या समोर येऊन ट्विट केलेलं वाक्य बोलावं, येत्या काळात केडियाला जशास तसं उत्तर देणार, अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। मराठीचा खरा अभिमान असेल तर आपल्या मुलांनाही मराठी शाळेत टाका। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर निशाणा। मराठी भाषेबाबत गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा। यासह मराठीचा आग्रह ठीक पण दुराग्रह नको, फडणवीसांचं वक्तव्य।